तुम्हाला माहित आहे का, या फुलांना इंग्रजीत काय म्हणतात? आज आपण शिकणार आहोत भारतात आढळणाऱ्या 25 सुंदर फुलांची नावे इंग्रजी आणि मराठीत. तसेच फुलासोबत त्याविषयीची एक रंजक माहितीही जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुलाब. गुलाब म्हणजे रोज. गुलाबाला फुलांचा राजा असेही म्हटले जाते. हे फूल लाल, पांढरा, पिवळा, गुलाबी आणि इतर अनेक रंगांमध्ये आढळते. कमळ. कमळ म्हणजे लोटस. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल असून ते पाण्यात फुलते. कमळाची पाने पाण्यावर तरंगतात तर त्याचे आकर्षक फूल पाण्याच्या वर उमलते. सूर्यफूल. सूर्यफूल म्हणजे सनफ्लॉवर. सूर्यफूल हे मोठे आणि तेजस्वी पिवळ्या रंगाचे फूल आहे. कोवळ्या अवस्थेत हे फूल सूर्याच्या दिशेने वळत राहते, म्हणून याला सूर्यफूल असे नाव पडले. चमेली. चमेली म्हणजे जेस्मिन. हे लहान पांढऱ्या रंगाचे आणि अतिशय सुगंधी फूल आहे. चमेलीच्या फुलांचा वापर अत्तर, सुगंधी तेल आणि केसांमध्ये घालण्यासाठी केला जातो. झेंडू. झेंडू म्हणजे मॅरीगोल्ड. झेंडूची फुले पिवळ्या, केशरी आणि नारिंगी रंगात आढळतात. सण, उत्सव, पूजा आणि सजावटीसाठी झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जास्वंद. जास्वंद म्हणजे हिबिस्कस. जास्वंद हे मोठ्या पाकळ्यांचे आणि आकर्षक रंगांचे सुंदर आणि लोकप्रिय फूल आहे. जास्वंद लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा आणि केशरी अशा अनेक रंगांमध्ये आढळते. लिली. लिली म्हणजे लिली. लिली हे जगातील सर्वात सुंदर फुलांपैकी एक मानले जाते. याचा मोहक सुगंध आणि आकर्षक आकार यामुळे हे बुके, बागा आणि विशेष समारंभांच्या सजावटीत वापरले जाते. सदाफुली. सदाफुली म्हणजे पेरिविंकल. सदाफुलीची फुले पांढऱ्या, गुलाबी, जांभळ्या आणि लालसर रंगांमध्ये आढळतात. याची फुले जवळपास वर्षभर उमलत असल्यामुळे याला सदाफुली असं नाव पडले. गुलबहार. गुलबहार म्हणजे डेझी. हे लहान, सुंदर आणि आकर्षक फूल आहे. डेझीची फुले प्रामुख्याने पांढऱ्या पाकळ्या आणि पिवळ्या मध्यभागासाठी ओळखली जातात, पण ती गुलाबी, लाल आणि जांभळ्या रंगातही आढळतात. गोकर्ण. गोकर्ण किंवा अपराजिता म्हणजे बटरफ्लाय पी. याच्या फुलांचा आकार फुलपाखरासारखा दिसतो, म्हणून त्याला बटरफ्लाय पी असे नाव मिळाले. या फुलाचा वापर नैसर्गिक निळा रंग, हर्बल चहा आणि आयुर्वेदामध्ये केला जातो. शेवंती. शेवंती म्हणजे क्रिसॅन्थेमम. शेवंती हे हिवाळ्यात फुलणारे अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी फूल आहे. यांचा वापर बागांची सजावट, पुष्पगुच्छ आणि विविध समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. निशिगंध. निशिगंध म्हणजे ट्यूबरोज. हे लांब देठावर उमलणारे पांढऱ्या रंगाचे अतिशय सुगंधी फूल आहे. याच्या मोहक सुगंधामुळे परफ्यूम आणि सुगंधी तेल तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो. कण्हेर. कण्हेर म्हणजे ओलेंडर. कण्हेर हे वर्षभर फुलणारे सुंदर शोभेचे फूल आहे. कण्हेरची फुले पांढऱ्या, गुलाबी, लाल आणि पिवळ्या रंगांमध्ये आढळतात. सोनचाफा. सोनचाफा म्हणजे मॅग्नोला, चॅम्पका. सोनचाफा हे सोनेरी पिवळ्या रंगाचे आणि अतिशय सुगंधी फूल आहे. सोनचाफ्याचा गोड सुगंध दूरवर दरवळतो. चाफा. चाफा म्हणजे फ्रॅन्झीपनी. चाफा हे पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी अशा विविध रंगांमध्ये फुलणारे सुंदर आणि सुगंधी फूल आहे. चाफ्याचा मंद आणि मोहक सुगंध वातावरण प्रसन्न करतो. मोगरा. मोगरा म्हणजे अरेबियन जॅस्मिन. मोगरा हे लहान पांढऱ्या रंगाचे आणि अतिशय सुगंधी फूल आहे. त्यामुळे त्याचा वापर गजरे, हार, अत्तर आणि पूजेसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. बोगनवेल. बोगनवेल म्हणजे बोगेनविलिया. बोगनवेल ही जलद वाढणारी शोभेची काटेरी वेल आहे. त्यामुळे घरांच्या कुंपणांवर, भिंतींवर आणि उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात लावली जाते. तगर. तगर म्हणजे क्रॅब जेस्मिन तगर हे सदाहरित झुडूप असून त्याची पांढरी फुले चक्रासारखी दिसतात. तगरची फुले वर्षातील अनेक महिने उमलतात. अबोली म्हणजे क्रॉस सँड्रा. अबोली हे केशरी, नारिंगी, पिवळ्या आणि लालसर रंगांमध्ये फुलणारे आकर्षक फूल आहे. अबोलीची फुले बराच काळ टिकतात. तेरडा. तेरडा किंवा गौर म्हणजे बल्सम. हे छोटे पण अतिशय रंगीबेरंगी फूल आहे. गौरची फुले गुलाबी,
लाल, जांभळी आणि पांढऱ्या रंगांमध्ये आढळतात. धोत्रा म्हणजे स्ट्रॅमोनियम. हे पांढऱ्या रंगाचे तुऱ्यासारखे मोठे फूल असलेले एक वनस्पती आहे. मात्र ही वनस्पती विषारी असल्यामुळे यापासून दूर राहणे सुरक्षित आहे. पेटुनिया म्हणजे पेटुनिया हे रंगीबेरंगी आणि आकर्षक फूल आहे. पेटुनिया गुलाबी, जांभळी, लाल, पांढरी आणि निळसर अशा विविध रंगांमध्ये आढळते. ऑर्किड हे जगातील सर्वात सुंदर आणि आकर्षक फुलांपैकी एक आहे. ऑर्किड विविध आकार, रंग आणि नमुन्यांमध्ये आढळते. याच्या अनेक प्रजाती जगभर आढळतात आणि प्रत्येक प्रजातीचे रूप वेगळे असते. कॉस्मॉस हे हलक्या आणि आकर्षक पाकळ्यांचे सुंदर फूल आहे. कॉस्मॉस गुलाबी, पांढरा, जांभळा आणि लाल अशा विविध रंगांमध्ये आढळते. झिनिया म्हणजे हे अतिशय रंगीबेरंगी आणि आकर्षक फूल आहे. याची फुले दीर्घकाळ ताजी राहतात, त्यामुळे ती सजावटीसाठी खूप वापरली जातात. मित्रांनो, आज आपण 25 फुलांची नावे इंग्रजी आणि मराठीत शिकलो. तसेच प्रत्येक फुलाविषयी काही रंजक माहितीही जाणून घेतली. यापैकी तुम्हाला किती फुलांची नावे आधीपासून माहिती होती? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी शैक्षणिक व्हिडिओसाठी जिज्ञासा मराठीला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नक्की पहा.